चे बच्चू भाऊ आहेत आपल्यासोबत। कशा प्रकारे जिल्ह्यामध्ये त्यांचा दौरा आहे, भाऊ कशा प्रकारे प्रतिसाद आहे? पहिल्यांदाच जिल्ह्यामध्ये उमेदवार उभा आहे। प्रचंड प्रतिसाद आहे। अनिल भाऊ आत्ताच आमदार झालेले आहे। महाशक्तीचा एक आमदार रावेमधून जाणार, कोणीही त्यांना रोखू शकणार नाही। आज आम्ही जे सभा पाहिली, प्रचंड उत्साह आहे लोकांमध्ये। निवड आले नाही तर ते मनातून आलेले आहे। लाडक्या बहिणीचा काही फरक पडेल का? लाडक्या बहीण योजना, लाडक्या बहीण काय कोणाच्या बापाच्या घरून थोडे पैसे देते? सरकारचे पैसे आहे, आमचे टॅक्स आहे। आम्ही सकाळी उठतो तेव्हापासून टॅक्स भरतो, तर झोपल्यानंतरही टॅक्स भरतोय। त्याच्यानं जे काही भीती दाखवलं जातं का आमचं सरकार गेलं म्हणजे लाडकी बहीण बंद होईल। इंदिरा गांधीनं आवास योजना सुरू केली, ती पंतप्रधान आवाज झाली। योजना बंद होत नसतं, म्हणून हे जे काही लबाडी सुरू केली आहे त्याला या भूलथापावर कोणी बळी पडणार नाही। सरकार कोणाचं येईल? आमचं सरकार। एकीकडे भाऊ तुम्ही देवेंद्र फडणवीस संदर्भात बरी बोलले आहेत सभेमध्ये की मुख्यमंत्र्यांचं स्वप्न पाहू नये। बिलकुल पाहू नये देणं, त्या आता त्यांनी हे स्वप्न पाहणं बंद करावं। पुढापुढीच्या राजकारणाचा काही फरक पडेल? बिलकुल मला असं वाटतं का जेवढी फोडाफोडी महाराष्ट्रात झाली त्याचा परिणाम भोगावा लागेल। बॅगा चेक केल्या जात आहेत निवडणुकीच्या काळात, अतिरेक आहे। कसं आहे, लोकशाही राहिली नाही। निवडणूकसारखा एक स्वच्छ अशी संस्था जर अशा पद्धतीनं काम करत असेल तर मला वाटतं उद्या लोकशाही निवडणुकीवर विश्वास जर संपला तर ज्या बोटानं बटन दाबते ना त्या हातात लोक शस्त्र घेतील। पुढापुढीचं एकंदरीत मुख्यमंत्री संदर्भात काही वाद निर्माण होतील असं वाटतं महाआघाडीमध्ये? वाद होणारच आणि त्याचाच फायदा प्रहार घेणार। हे होते बच्चू भाऊ कडू, रवी गोरे, मराठी, रावेर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।